तर मंडळी, बऱ्याच जणांना नाश्ता केल्यानंतर ऍसिडिटी होते, जळजळ होते, तर आज आपण अगदी पचायला हलका फुलका मराठवाडा स्पेशल नाश्त्याचा पदार्थ बनवतोय. 3 कप मुरमुरे चाळून घेतले, पाण्यामध्ये ते मुरमुरे टाकायचे. मुरमुरे टाकले की चरचर आवाज येतो, तो आवाज कमी होईपर्यंत फक्त 2 ते 3 मिनिटं मुरमुरे पाण्यात भिजवून घ्यायचे. त्यानंतर हलक्या हाताने थोडंसं पाणी काढून चाळणीवर काढायचे. हे पाण्यात भिजवलेले मुरमुरे बाजूला ठेवायचे. परत सांगते, 2-3 मिनिटांपेक्षा जास्त भिजवायचे नाही. कढईमध्ये तेल घेतले, 2 चमचे शेंगदाणे थोडेसे परतायचे. परतत आले की 1 चमचा डाळवा घालायचा आणि छान खमंग परतून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच तेलामध्ये जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची. त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा. कांदा छान परतला की अर्धा चिरलेला टोमॅटो मिनिटभर परतायचा. त्यानंतर हळद घालायची, भिजवलेले मुरमुरे घालायचे, व्यवस्थित फोडणीमध्ये एकजीव करायचे. आपण सुशीला बनवतो, मराठवाड्यामध्ये नाश्त्यासाठी आवर्जून बनवला जातो. मीठ, कोथिंबीर, डाळवा, शेंगदाणे घालून मिनिटभर परतायचं.